नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। तर पोलीस भरती 2025 ची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आणि ती म्हणजे काय, पोलीस भरतीच्या रिक्त पदांचा अहवाल मागवलेला आहे आणि हे पत्रक तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं असेल, घराघरापर्यंत पोहोचलेलं असेल, पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक पोरापर्यंत पोहोचलं असेल। पण आपण आज चर्चा करणार आहोत नेमकं की जाहिरात कधी येणार। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून पाहतोय 2021 ची भरती 2023 ला झाली, 2022 ची भरती 2023 मध्ये झाली। ठीक आहे, म्हणजे साधारणतः 21 ची भरती 23 मध्ये झाली, 23 ची भरती 24 मध्ये झाली। आता 24 आणि 25 ची भरती सोबत होणार आणि हे खरंच आनंदाची बातमी आहे। कारण की आपण ज्या पद्धतीनं जाहिरातीची वाट पाहत होतो की बा 24 ची भरती 24 मध्ये होऊन जायला पाहिजे, पण सोबतच आता 2024 आणि 25 ची भरती होणार। म्हणजे याचा अर्थ काय, 2025 च्या जागा सुद्धा 2025 मध्येच भरल्या जाणार। म्हणजे 2 वर्षाची, आता पहिले 21 ची भरती झाली, ओके, त्यावेळेस 19 च्या नंतरची 20 आणि 21 ची भरती 23 मध्ये झाली। त्यानंतर आपल्याला पाहिलो आपण की 23 आणि 24 ची भरती, सॉरी 22 आणि 23 ची भरती, 22 आणि 23 ची भरती लास्ट टाइम झाली पावसाळ्यामध्ये। आता ही सुद्धा 24 आणि 25 ची भरती होणार आहे। गेल्या 2 भरत्याचा जर कधी आपण विचार केला ना, तर एका वेळेस जागा होत्या 18,000 समथिंग, दुसऱ्या वेळेस जागा होत्या 17,000 समथिंग। आता एवढ्या जागा जरी नसेल पण तरी त्याच्यापेक्षा इतक्याही कमी नसेल 2 आणि 4,000, कारण की पोलीस शिपायाच्याच जागा साधारणतः 10,000 खाली आहे असं बोललं गेलं होतं। आशा करूया तितकीच मोठी जाहिरात आता सुद्धा येईल आणि हे सुद्धा आपल्यासाठी एक आनंदाची बातमी असेल। कारण की आपण नंतर बोलू त्यावरती, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात की 23 तारखेचं हे अपडेट आहे होतं। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मीटिंग ठरली होती, तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। तर 2000 मीटिंग कशा संदर्भात होती, 2024-25 शिपाई भरती करता रिक्त पदांची अचूक माहिती, हे आणि हे एकच आहे बरं, तर हे थोडंसं क्लिअर दिसावं यासाठी आणलं मी। ठीक आहे, तर 2024-25 ची पोलीस शिपाई भरती करता रिक्त पदांची माहिती काय म्हणते, अचूक माहिती सादर करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की 17 एप्रिल 2025 दिनांक ते 21/4/2025 व 22/4/2025 रोजी घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीच्या अनुषंगाने, म्हणजे बैठक कधी गेली 17ला, 21ला आणि 22ला या दिवशी बैठक झाली आणि या बैठकीच्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2024 म्हणजे 2024 पूर्ण वर्ष ते 31/12/2025 म्हणजे 2022 हे पूर्ण 2025 हे पूर्ण वर्ष, म्हणजे 2 वर्षाची पूर्ण भरती काय, ओके। तर रिक्त होणाऱ्या पदांबाबत माहिती पाठविताना विविध नमुन्यात कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांच्याकडे या मेलवर पाठवायच्या। तुम्ही नाही, मी नाही बरं, ते म्हणजे कार्यालयीन वापरासाठी आहे। पण आपल्यासाठी आनंदाची बातमी काय आहे, रिक्त पदांचा अहवाल मागवला, भरतीचे स्पष्ट संकेत आहे। आता एकूण कसं सादर करायचं त्यांना, 30 तारखेपर्यंत, 30 एप्रिलपर्यंत होऊ शकते। मे मध्ये जाहिरात येईल, काही गॅरंटी आहे। मागच्या वर्षी पावसात भरती झाली, आता यावर्षी पावसात भरती होते का नाही, तरी सप्टेंबर महिन्यामध्ये म्हटलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे गणपती उठल्यानंतर, ओके, गणपती विसर्जनानंतर सप्टेंबरचा, मग ते ऑक्टोबर गेलं, नोव्हेंबर गेलं, पण दिवाळीत फटाके फुटणार आणि गुलाल लागणार इतकं मात्र कन्फर्म आहे। ओके, 1/1/2024 ते 31/12/2025 पर्यंत रिक्त होणारी भरती हे मागितलेली आहे माहिती। त्याचबरोबर यामध्ये निवड जाहिरातीकरता उपलब्ध होणारे, म्हणजे हे जे जाहिरात हे येईल हे 4 नंबरची, हे क्लिअरली असेल का नेमकं बा कोण्या कास्टमध्ये किती जागा आहे, म्हणजे शिपायाच्या किती, SRPFच्या किती, नाही का, त्याचबरोबर कोणत्या कास्टमध्ये, म्हणजे आपण ह्याचा पहिले ऑलरेडी शिपायाच्या म्हणजे SRPFच्या किती, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबलच्या किती, पोलीस कॉन्स्टेबल ब्रँड्समनच्या किती, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या किती, अशा प्रकारे लोहमार्गाच्या किती, नाही का। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे इथं मागितलेल्या आहेत। ते सर्व पोलीस आयुक्त, त्याचबरोबर 13 पोलीस आयुक्तालय आहेत, अधीक्षक कार्यालय आहेत, त्याचबरोबर काय समादेशक कार्यालय SRPFचे 19 गटांना हे निवेदन देण्यात आलेलं होतं। आणि लवकरच आता आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी, नेमकं कुठं कुठं जागा किती आहेत हे सुद्धा माहीत पडायला सुरुवात होईल। आणि 1-2 जागा सुद्धा माहितीच्या अधिकारात पोरांनी माहिती मागवल्याप्रमाणे जाहिराती त्या पद्धतीने येऊ शकतात असं आपल्याला आशा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात कधी येऊ शकते, तर जाहिरात माझ्या मित्रांनो आपण आशा करूया 30 एप्रिल दिली लास्ट डेट, त्याच्यानंतर ते सर्व प्रोसेस एकत्र होईल आणि नंतर जाहिरात फायनली डिसिजन घेईल शासनाचं, नेमकं जाहिरात कधी टाकायची। कारण भरती घ्यायची आहे सप्टेंबरपर्यंत, सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरच्या सोमवारी जाऊ शकते कदाचित। मग फॉर्म आतापासून भरून घ्यायचे की फॉर्म वेळेवरच भरायचे आणि तेच भरती, तेच जसं आपलं पोलीस भरतीचं फॉर्म भरणं चालू, 8 दिवसात फिजिकल, तिथून 15 दिवसात पेपर,
आणि तिथून 8 दिवसात काय गुलाब, असं होऊ शकते प्रोसेस दिवाळीपर्यंत. पण एकंदरीत तुम्हाला मला सांगायचं आहे, भरतीसाठी कालावधी खूप कमी आहे. अभ्यासामध्ये फोकस करा. आपल्याला यावर्षी पावसाळ्यात ग्राउंडवर मेहनत करायची आहे. ग्राउंड ओले असतील तर आपल्याला रोडनं सुद्धा हार्ड वर्क करावं लागेल, कारण की आपल्याजवळ तेवढा वेळ शिल्लक नसेल आणि अभ्यासाची आत्ता योग्य वेळ आहे. भरतीचे फॉर्म सुटल्यानंतर आपल्याकडून करंट अफेअरसुद्धा वाचणं होणार नाही. हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. मला असं वाटते आतापासून सर्व प्रॉपर पद्धतीनं पेपर विश्लेषणासहित तुम्ही करून ठेवलेलं बरं. ओके, पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. पोलीस भरतीची कुठलीही अपडेट आली सर्वात जलद मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच.